आणि छान वेलकम करायचं आहे शकुंतला मॅम यांना. खूप छान दिसत आहे मॅम, शकुंतला मॅम. थँक्यू सो तुम्हाला मच. कॉम्प्लिमेंट सगळ्यांकडून येत आहे. शकुंतला मॅडम छान दिसत आहेत आज. येस. सो आजचा थँक्यू थँक्यू. जो दिवस आहे, लक्षात घ्या, सगळेच व्हीआयपी इकडे ज्या पद्धतीने काम त्यांनी केलेलं आहे, 1 लाख ची अचीवमेंट त्यांची आहे, एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. सो शकुंतला मॅडम पण त्यामधल्याच एक आहे. त्यांना खूप छान एक्सपिरियन्स आहे या फील्डमधला. इव्हन ते व्हिडिओ एडिटिंग आणि जे ट्रेनिंग सेशन मध्ये पण त्या नेहमी पुढे असतात आणि खूप छान सगळ्यांना समजून सांगण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. सो नक्कीच हे सेशन सगळ्यांसाठी फार इम्पॉर्टंट आहे बघा. खूप सारे सिक्रेट ते शेअर करणार आहेत आज. ओके. सो सगळ्यांनी शेवटपर्यंत थांबायचं आणि जे पण तुमचे टीम मेंबर्स अजून पण जॉईन झाले लगेच त्यांना मेसेज करा आणि जॉईन व्हायला सांगा. ओके. शकुंतला मॅम स्टार्ट करू शकता. काय म्हणताय, कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त आणि सर्वात अगोदर सर्वांना गुड आफ्टरनून. सगळे कसे आहात? मस्त आहेत ना? आणि थँक्यू सो मच, तुम्ही आज इन्व्हाइट केलंय इंटरव्ह्यू साठी. खरंच एक सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतंय. सगळी तयारी वगैरे आणि जसं एक ब्लेझर वगैरे घालून असं वेगळंच काहीतरी फील होतंय की तुम्ही आम्हाला नक्कीच कुठेतरी असं एका ठिकाणी पोहोचवलेलं आहे असं फील होतंय आतूनच. चला, आपण आणखीन पुढे जाण्याचा अजून एक मार्ग तुम्ही तयार करत आहात. आणि खरंच तुम्हाला थँक्यू, खूप मनापासून थँक्यू की तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय. आणि मी तर माझं पूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझं जे काही सक्सेस आहे ते कसं झालेलं आहे ते पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करीन, ज्याने की सर्वांना त्याचा फायदाच होणार आहे. नक्कीच शकुंतला मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या इंटरव्ह्यू सेशनमध्ये. बिलिनियर ड्रीम्स अचिव्हर स्पॉटलाइट द सक्सेस सिरीज. सो सगळ्यांनी आता छान लक्ष द्यायचं आहे. मॅडम काय बोलतात सगळ्यांनी ऐकायचं आहे. तर मॅडम, आता शकुंतला मॅम, तुमची सुरुवात म्हणजे नक्कीच मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठून आहात, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, थोडक्यात तुमच्या स्वतःबद्दल थोडीशी माहिती द्या. नक्कीच मॅम. सगळ्यात अगोदर मी एक छोट्याशा गावामधूनच आहे. मी शकुंतला झगडे. मी दौंड तालुक्यातील गोपाळवाडी हे माझं माहेर आहे आणि गिरीम हे सासर आहे. जेमतेम 4 ते 5च अंतरावर आहे मी, माझं सासर माहेर. तर एक छोटसच गाव आहे, असं सिटी वगैरे काही नाही जिथे की, म्हणजे हे सांगण्याचा माझा उद्देश एकच आहे की जिथे मानसिकता असे असते. मी एज्युकेटेड आहे, एम.कॉम मी कम्प्लीट केलेलं आहे. पण इथे कसं मानसिकता कशी असते लोकांची की शिक्षण घ्यायचं पण जॉबला जायचं नाही, अशा मानसिकतेतल्या लोकांमधून मी आहे. त्यामुळे मी ऑनलाईन मार्केटिंगकडे जास्त माझा ओढा गेला की माझं शिक्षण झालं आहे तर मला नक्कीच माझी स्वतःची ओळख कुठेतरी मला करायची. मला जाणवत होतं एवढं एज्युकेशन होऊन सुद्धा आपली ओळख काय, मी मी म्हणजे नक्की कोण. फक्त आई, पत्नी, बायको, मुलगी एवढंच इथपर्यंत सीमित झालं होतं. पण मला कुठेतरी माझी ओळख निर्माण करायची होती. त्यामुळे ऑटोमॅटिकली मी सर्च करत गेले आणि माझा ओढा त्या ऑनलाईन बिझनेस कडे गेला. तर मी माझी सक्सेस स्टार्ट कशी झाली ते मला एक स्टोरी ती नक्कीच सांगायला आवडेल. ज्यावेळेस नक्की कोरोना शेअर आला करा. होता ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे पण मोबाईल नव्हता. तर त्यावेळेस मुलांना शाळेसाठी मोबाईल घेतला होता. तो मोबाईल मुलांच्या शाळेसाठी ऑनलाईन क्लास वगैरे चालू झाले आणि नंतर परत शाळा चालू झाली. शाळा चालू झाल्यानंतर आता या मोबाईलचं करायचं काय? म्हणजे मला पण प्रश्न पडला, जास्त मी मोबाईल वापरत नव्हते. त्या मोबाईलचं करायचं काय? मग त्यावेळेस माझ्याकडे फक्त फेसबुक होतं. ते पण भीती होती मनात, ऑनलाईन आहे. ते वापरायचं कसं वापरायचं काही माहिती नव्हतं, एवढं नॉलेज नव्हतं. व्हॉट्सअप फक्त चालत होतं आणि इंस्टाग्राम टोटली नव्हतं माझ्याकडे. म्हणजे त्याची काही माहितीच नव्हती आणि भीती होती मनात ऑनलाईन ह्याच्यावर. म्हणजे भाऊ वगैरे सांगायचे फेसबुकवर जास्त हे करायचं नाही, असे लोक असतात तसे लोक असतात. तर या माइंडसेट मधनं मी आहे. त्यामुळे ते वापरण्यात कधी आलेलंच नाही. मग मी असंच फेसबुकवर सर्च करता करता मला ऍडव्हर्टाईज दिसली की असं असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर आपल्याला स्किल शिकायला भेटतं आणि परत पैसे पण कमवायला भेटतात. आणि मला सगळ्यात जास्त आवड आहे की दर असं प्रत्येक वेळी काही ना काही नवीन शिकत राहायचं. माझं लर्निंग माइंडसेट आहे की मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आवडतात. मी आतापर्यंत पण अशा घरगुती वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या पण शिकत गेले. आणि इथं मला काहीतरी वेगळं दिसलं, लर्निंग दिसलं. चला म्हटलं आपल्याला शिकायचंय ना, सुरुवात तर करायची, बघू काय आहे ते. तिथून पुढे मी मेसेज केला त्या मॅडमला आणि सगळी माहिती घेतली, सर्च केलं. माहिती तर काही नव्हती जास्त.
पण भीतीने केलं स्टार्ट. त्यांचे स्टोरी स्टेटस बघून पॉझिटिव्ह झाले. अरे वा, इथं असं शिकायला भेटतं, इतके पैसे भेटतात. म्हणून मी तिथून सुरुवात केली की काय आहे नक्की बघा ना, आणि तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. छान त्यानंतर सांगितलं. त्यानंतर मी माझा पूर्ण फोकस लर्निंगवरच असायचा. कोणाला ऐकून म्हणजे आश्चर्य वाटेल की मी सुरुवात केली, आतापर्यंत मला 3 वर्षाचा अनुभव आहे. सुरुवात केली मी जे फर्स्ट माझं वर्ष होतं, इयर होतं, त्यामध्ये मी एका वर्षात फक्त 10,000 रुपये इन्कम घेतला होता. हो. पण मी माझं एकच ध्येय होतं की आपल्याला शिकायचंय, आपल्याला करत राहायचंय. बरोबर. मी ज्या ट्रेनिंग ऐकायचे ना, ते इतक्या पॉझिटिव्हली होत्या ना, मला दरवेळेस ते असं वाटायचं की हा किती छान बोलतात हे मॅडम, असं आपल्याला बोलायला यायला पाहिजे. मला पण नक्कीच असं बोलायचं, मला हे शिकायचंय, मला करत राहायचंय. म्हणून मी कधीच एकही ट्रेनिंग मिस केली नाही. प्रत्येक ट्रेनिंग अटेंड करत गेले, शिकत गेले, भले माझं इन्कम नसू द्या, पण मला शिकायचं होतं. मग मी ते सगळं शिकत गेले. तिथूनच जे काही नॉलेज आहे ते भरभरून मला मिळालेलं आहे. खूप छान शकुंतला मॅम. म्हणजे तुम्ही तुमची सुरुवातच ही होती की मला काहीतरी शिकायचंय, करायचं आहे. खूप लोकांचं असं दिसून येतं की करायचं म्हणून करतात आणि मग थोडंसं सोडून देतात की नाही होतंय. पण तुमचा पहिल्यापासूनच माइंडसेट इतका पॉझिटिव्ह आणि लर्निंग माइंडसेट, आपल्याला ग्रो करायचं आहे पुढे आयुष्यामध्ये, हे कायम असल्यामुळे तुम्ही आत्ता या इंटरव्ह्यू मध्ये समोर सगळ्यांच्या आहात. लक्षात घ्या, ही एक शिकून घेण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येकासाठीच. आणि नक्कीच मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून बिलिनियर ड्रीम्स जॉईन करण्यामागचं कारण. कसं तुम्ही जॉईन केलं, काय वाटलं नक्की का जॉईन करायला हवं? नक्कीच मॅडम, त्यामागे पण इतिहासच आहे आणि स्टोरीज आहे. मी अगोदरच्या प्लॅटफॉर्मवर काम करत होते, तिथं पण नॉलेज घेत होते. आणि माझं एकच ध्येय आहे की आपण जिथे पण काम करतो तिथे आपलं पूर्ण 100% द्यायचं, पूर्णपणे झोकून द्यायचं. आणि आपल्याला जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं तर घ्यायचंच. बाकी काम पण तिथं पूर्णपणे मन लावून करायचं. तर तसंच मी पण तिथे काम करत होते. पण एक वेळ अशी आली की माझं कुठे स्टक झालं होतं, स्टॉप झालं होतं. आणि त्यानंतर मला बिलियनियर ड्रीम्स विषयी समजलं. आता समजलं म्हणजे माझ्या स्पॉन्सर अश्विनी टोनपे मॅडम यांचे तर आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण त्यांनीच माझा माइंडसेट बदलला पूर्ण. त्यांनी मला याच्यातल्या पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी असतात त्या दाखवल्या. नंतर मग मी त्या दिशेने विचार करत गेले की नक्की काय काय आहे यात. सगळं सर्च केलं तर खरंच जे काही कोर्सेस तुम्ही आणलेले आहेत, जे ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञतेची जादू आहे, पर्सनल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस आहेत, ते मला इतके छान आवडले की चला आपल्याला कुठेतरी पुढे जाण्यासाठी अजून यात व्हावंय. लर्निंगसाठी खूप काही आहे यात. परत सर्टिफिकेट आहेत, पर्सनल मेंटरशिप आहे, परत सपोर्ट आहे तुमचा. हे सगळं मला छान वाटलं आणि त्यामुळे मी ऑटोमॅटिकली बिलियनियर ड्रीम्स कडे वळले. मराठी प्लॅटफॉर्म असल्यामुळे, मी पण मराठी आहे, महाराष्ट्रातली आहे, तर ऑटोमॅटिकच मला हा पण प्लॅटफॉर्म खूप आवडला. आणि खूप दिवस मला अश्विनी मॅडमनी पुश केल्यानंतर नंतर मी स्टार्ट केलं. आणि तिथून पुढे माझी बिलियनियर ड्रीमची जर्नी चालू झाली. तर थँक्यू सो मच अश्विनी मॅडम, तुम्हाला पण, की तुमच्यामुळे खरं आज मी इथे आहे आणि एक अचिव्हर म्हणून मी इथे तुमच्यासमोर इंटरव्ह्यू देत आहे. आणि खरंच शीतल मॅमचं पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा छान प्लॅटफॉर्म, आणि खरंच यामध्ये मला खूप वेगळं जे काही आहेत पॉइंट्स ते मला इथं दिसले की आपण पुढे जाण्यासाठी पूर्ण तुमचा सपोर्ट तर आहेच, पण ज्या काही ट्रेनिंग असतात, गेस्ट ट्रेनिंग आहे, पर्सनल मेंटरशिप आहे, व्हीआयपी पोस्ट आणली तुम्ही, हे बाकी कुठेही तुम्हाला भेटणार नाही, जे की आपल्या प्लॅटफॉर्मवर आहे. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्याच मला खूप भावल्या आणि त्यामुळेच मी आज इथे आहे. नक्कीच शकुंतला मॅम. आणि प्रत्येक वेळी एक स्पॉन्सरचं श्रेय, एक क्रेडिट असतंच, कारण कुठल्याही स्पॉन्सरमुळेच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलेला आहात. ठीक आहे, त्यांच्या मदतीने, त्यांच्याकडून माहिती घेऊन, त्यांच्या सपोर्टनी. सो स्पॉन्सरचं एक क्रेडिट नेहमीच असतं की त्यांनी तुम्हाला इथे आणलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही कृपया, जे तुम्ही प्रत्येक वेळी स्पॉन्सरला नावं ठेवता ना की त्याच्यामुळे झालं, पण लक्षात घ्या, त्यांच्यामुळेच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आहात. सो त्यांना श्रेय द्यायला कधीही विसरू नका. ओके, खूप छान सांगितलं शकुंतला मॅम. अजून पण जाणून घ्यायचं आहे की सगळेजण सुरुवात तर करतात, पण अजून एक गोष्ट की पहिला सेल, म्हणजे आपली पहिली इन्कम ही कशी येते, हे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात, तुमचा डॅशबोर्ड जो झिरो होता त्यातून इन्कम दिसायला कशी सुरुवात झालेली आहे, थोडक्यात तुम्ही सांगा.
नक्कीच मॅम. आता सगळ्यात सुरुवातीला मी आता तुमच्यासमोर बोलते तशी मी अजिबात नव्हते. मी शाळेपासून कॉलेज केलं एवढं, पण मी अबोल, म्हणजे जास्त मला बोलायला नाही आवडत. जरी मित्र मैत्रिणी वगैरे असतील तरी आमच्यात मी सगळे शांत असायचे. सगळे मला म्हणते, नुसतं काय तू बघते, आमच्यात काय थांबते, जरा बोल ना. तू पण बोलत जा. एकदम अबोल स्वभावाची, शाळेत कॉलेजमध्ये सगळीकडेच. तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन केल्यानंतर बाहेरच्या लोकांशी बोलायचं म्हणजे खूप असं मोठं काहीतरी असं वाटत होतं मला, की बाहेरच्या लोकांशी कसं बोलायचे, बाहेरचे लोक कसं असतात, कोण कसं बोलतं. परत जेंट्सशी बोलायचं म्हटलं तर जास्तच काय म्हणतात ना, असं धोंडा आल्यासारखं पोटात गोळा यायचा, की कोणाशी कसं बोलायचं. सुरुवातीला मी माझा नंबर जास्त कोणाला शेअर करत नव्हते. त्यानंतर स्टोरी स्टेटस जेमतेम ठेवायचे आणि स्वतःचा फोटो कुठेही शेअर करत नव्हते. म्हणजे तिथं मी त्यामुळे मागे पडले, कदाचित 1 वर्ष मला लागलं. आणि जे काही कॉलवर बोलायचं तो कॉल क्लोजिंग माझं अजिबात नव्हतं सुरुवातीला. तिथं पण मी मागे पडले, की खरंच आता मला जाणवते, मी त्यावेळेस सुरुवात केली असती बोलायला सगळ्यांशी, म्हणजे कॉन्टॅक्ट वर एक करायला, तर मी अजून पुढे गेलेले असते. तर जसं जसं मला जमेल मी मेसेजवर बोलायचे. मेसेजवर कॉल क्लोज करून, कारण त्याच्यावर खूप कमी आपल्याला रिस्पॉन्स येतो. जेवढं आपण बोलून त्यांना वर्क समजून सांगतो, तसं मेसेजवर जर आपण वर्क केलं, मेसेजवर त्यांना समजावून सांगितलं, तर आपल्याला रिस्पॉन्स खूप कमी, म्हणजे 1% पण नाही असं येतो. त्यामुळे मला पण रिस्पॉन्स खूप कमी आला. सध्या मला आठवत नाही की माझा पहिला डॅशबोर्ड कसा कधी दिसला, पण वेळ लागला होता मला. पण त्या वेळात मी माझा वेळ वाया जाऊन दिला नाही. मी जेवढं काही लर्निंग करायचं होतं तेवढं शिकून घेतलं. मला व्हिडिओ एडिटिंग आणि कॅनव्हा डिझाईन एडिटिंग मध्ये मला खूप छान म्हणजे शिकायला छान वाटतं. त्यामुळे मी त्याच्याकडे एवढा माझा ऑटोमॅटिकली गेला आणि त्यातले नवीन नवीन फीचर्स वगैरे सगळं शिकत गेले. खूप छान. नक्कीच तुमचं जो माइंडसेट आहे आणि शिकण्याची वृत्ती आणि लक्षात घ्या सगळेजण की सगळे काही लगेच शिकून येत नाही. इव्हन माझं सुद्धा, माझी जर्नी पण तुमच्यासारखीच आहे. काही लगेच काही आलेलं नाहीये. एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप हळूहळू शिकून जाणून घेऊन आपण एक एक गोष्टी करत या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर कसं करायचं काय करायचं सगळं जाणून घेऊन आपण इथपर्यंत सगळेजण आलेले आहेत. आणि जी अचिव्हमेंट आहे ती अशीच मिळते. लक्षात घ्या, कोणीही रातोरात लगेच मला आता जॉईन केलं की लगेच मला आलं. आता म्हणजे ही लॉटरी सिस्टीम क्विक रिच काय म्हणतात स्कीम असा हा प्रकार आपल्याकडे अजिबात नाहीये. प्रत्येक जण शिकतो, समजून घेतो आणि स्टेप बाय स्टेप पुढे जातो. आणि लक्षात घ्या, जी लोक शिकण्याच्या माइंडसेटमध्ये आहे, मला करून दाखवायचं, एवढी लोक करतायत तर मी पण करेन, तर ते सगळेजण इथे यशस्वी होत आहेत. आणि तसंच शकुंतला मॅम यांचं आहे. आणि मला एवढंच विचारायचं होतं की शकुंतला मॅडम मगाशीच प्रश्न विचारायचा होता, तुमचा आता डॅशबोर्ड टोटल इन्कम किती आहे तुमच्या? माझा सध्याचा डॅशबोर्ड 2,57,000 आहे वा, क्या टोटली. बात. खूप सुंदर. आणि आणि मला त्यात असं वाटतं की तुम्ही आधीच्या प्लॅटफॉर्मवर पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे. सो मला हो. जाणून घ्यायचं आहे की इथे एवढ्या कमी वेळामध्ये आताशी आपल्याला 6 महिने होत आहेत. सो हे रिझल्ट आहे. सो एवढा मोठा रिझल्ट तुम्हाला आधी पण आला होता का? आणि आपल्या आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जिथे जिथे काम केलं आहे, तुम्हाला काय जाणवलं की इथे काय नक्की आहे जेवढं तुम्हाला पटकन एवढा फास्ट रिझल्ट आलेला आहे? काय जाणवलं तुम्हाला? येस मॅम, नक्कीच फरक आहे. अगोदरच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे लर्निंग माइंडसेट माझा होता, त्यामुळे मी तर लर्निंग करतच होते. पण तुम्ही जसं वीकली आम्हाला पुश करता, जी वीकली तुम्ही स्पॉन्सरशिप देता, तशी स्पॉन्सरशिप कदाचित तिथे मिळाली नाही. आणि तुम्ही जसं प्रत्येक वेळी आम्हाला डटावून कामाला लावता, तसं पुश नव्हतं. आणि कुठेतरी काय म्हणतात ना, की जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता, की तुम्ही हे केलं का, ते केलं का, सगळ्या ग्रुपला तुमची अख्खी जे काही आपले मेंबर आहेत 6,000 प्लस, सगळ्यांकडे तुम्ही लक्ष देता. तसं कुठेतरी मागे राहिल्यागत वाटत होतं. आणि स्वतःचा पण तिथं माझा सहभाग कमीच होता, कारण तुम्हाला तर सांगितलं की माझा माइंडसेट कसा होता, मी जास्त बोलत पण नव्हते. आणि इथं आल्यानंतर तो एक कॉन्फिडन्स माझ्यात आला, की तुम्ही जे काही आमच्याशी बोलता, आम्हाला बोलतं करता, ते खूप छान वाटतं आम्हाला, की आमच्याकडून पण तुम्ही जाणून घेता आणि आम्हाला करायला भाग पाडता, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. आणि बाकी तर आपले सर्टिफिकेट, ते पण जे काही आपले लीड असतात, लीड अगोदरपासून म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हापासूनचे माझ्याकडे आहेत. पण आपले जे काही ब्लिन दाखवत गेलो आम्ही, जसं सर्टिफिकेट आहेत,
बाकीच्या ज्यांचे अचिव्हमेंट होतात किंवा कोणी काय वर्क करतात ते जसं जसं दाखवत गेलं, जे पॉझिटिव्ह गोष्टी दाखवत गेल्या त्याने पण खूप फरक पडला. आणि मी गेले 2 वर्ष जेवढं इन्कम घेतलं होतं अगोदरच्या प्लॅटफॉर्मवर, 2.5 लाख 3 लाख पर्यंत गेले होते, ते मी 2 वर्ष लावलं होतं. तर मला हे फक्त 6 महिन्यात तेवढं मला इन्कम भेटलेलं आहे. आणि मी स्वतः दुसऱ्यांना गाईड करते. बघा, म्हणजे मला बोलायला सुद्धा भीती वाटत होती. तर मी स्वतः दुसऱ्यांना गाईड करते. हा एक पॉझिटिव्ह माइंडसेट माझा झालेला आहे. तो कॉन्फिडन्स माझ्या तिथं वर्क केल्यामुळेच आलेला आहे आणि आपल्या बिलिनियर्स मुळेच आलेला आहे. इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी म्हणजे अबोल असून म्हणजे असतं ना खूप लोकांचं, म्हणजे आपण म्हणतो ना ही व्यक्ती शांत आहे. बऱ्याच वेळा मी पण बऱ्याच वेळा सांगते सेल्स वेबिनार मध्ये की कम्युनिकेशन स्किल हवं प्रत्येकाला. पण असं नाहीये, नसेल किंवा तुम्ही शांत जरी असाल तरी सुद्धा त्या स्किल डेव्हलप करून प्रत्येक जण पुढे जाऊ शकतो. आणि नाही मला येत नाही असं काहीच नाहीये या जगात. त्याचं उदाहरण शकुंतला मॅडम आहेत. ते तुम्हाला स्वतःहून सांगतात. खूप लोक मला मेसेज करतात, मॅडम नाही हो बोलायला जमत पटकन, नाही होच मला, आम्ही तुम्ही एवढं चांगलं सांगता आम्हाला पटकन कसं जमेल. तर बघा शकुंतला मॅम स्वतः सांगत आहेत, मी अबोल आहे, थोडी शांत आहे, तरी सुद्धा त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. खूप छान वाटलं ऐकून. शकुंतला मॅम नक्कीच तुम्ही खूप मोठ्या लेवलला आता काम करत आहात, खूप लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही असता. जे मला एका आता छोटीशी गोष्ट आता आठवली की मध्ये आपले लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि खूप सारे फ्री सेशन झालेले आहेत लोकांकडे, साठी आपण फ्री इन्फॉर्मेशन दिली होती. तर मला एक जाणून घ्यायचं आहे, तुम्ही नक्कीच लोकांशी बोलत असाल बिलेनियर ड्रीम्स बद्दल, बाकी लोकांचं म्हणणं असं काय असतं, इव्हन आपण फ्री सेशन पण दिलेत, त्याबद्दल तुम्हाला काही अनुभव आलाय का? हो, नक्कीच. जेव्हा लीडशी बोलते, कारण माझं कसं असायचं की मी तुमचे जे काही फ्री सेल्स वेबिनार असायचे सगळ्यांना त्या लिंक देत असायचे. पण तुमची जी बोलण्याची पद्धत आणि तुम्ही जे काही पॉझिटिव्हली सगळे सांगता, आपले पण जे काही फीचर्स आहेत किंवा जे काही कोर्सेस आहेत ते खरंच इतके छान आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सगळेच. ते बघून ऐकून काही काही लीड डायरेक्टली बोलायचे की मला हे करायचंय, मला हे शिकायचंय. म्हणजे एवढे त्यांचं पॉझिटिव्ह एनर्जी यायची की तुमची मीटिंग झाल्या झाल्या त्यांचं मला आन्सर यायचं, खरंच खूप छान सुंदर सांगितलं मॅडमनी आणि मला हे करायचंच आहे. म्हणजे इथपर्यंत मला रिझल्ट आलेले आहेत. आणि बाकी पण आपल्या टीम जे जॉईन आहेत ते पण सांगतात की मॅडमची मीटिंग ऐकल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब जे असतात ते ऑटोमॅटिकली आमच्यात येतात आणि आम्ही काम करायला लागतो. त्यामुळे टीम पण आणि बाकी जे जॉईन नाहीत ते मेंबर पण खुश असतात फ्री सेल्स वेबिनार. आणि बाकीचे आपले कोर्सेस पाहूनच बरेच माझे जे अंडर जे आहेत ते आपले कोर्सेस पाहून जॉईन झालेले आहेत की खरंच एवढ्या कमी किमतीत आणि मराठीमध्ये खास करून हे एवढे छान कोर्सेस तुम्ही अवेलेबल करून देताय. ते आपल्यासाठी एक खरंच गौरवास्पदच गोष्ट आहे की मराठीमध्ये हे सारे तुम्हाला कुठेच भेटणार नाहीयेत, फक्त आपल्याकडे बिलियनियर ड्रीम्स मध्येच आहेत ते. आणि त्याचा बरोबर. मला खरंच फायदा झाला, कारण मी एक महाराष्ट्रीयन मराठी आहे. त्यात मी कम्फर्टेबल मराठीमध्येच असते. मग लीड बरोबर. आहेत त्या पण मराठीच आहेत आणि मराठी प्लॅटफॉर्ममुळे तो मला खरंच फायदा झालेला आहे खूप. खरी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट शकुंतला मॅम, तुम्ही इथे आल्यानंतर इन्कम तर कमवली, इन्कम बरोबर तुम्हाला पोस्ट पण मिळालेली आहे, काही रिवॉर्ड्स मिळालेले आहेत, अजून काय काय मिळालंय हे ऐकायला आवडेल मिलिनियर ड्रीम्स कडून. सगळ्यात अगोदर माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे तो मला भेटलेला आहे. मी कॉन्फिडन्सने बोलू शकते. त्यानंतर अचिव्हमेंट केल्यानंतर ट्रेनर हे पद मला भेटलेलं आहे. म्हणजे मला तुम्ही ट्रेनर म्हणून निवड केली, हे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं तर तुम्ही पेमेंट देतात. बाकी एक पेन डायरी मी दाखवू इच्छिते, कारण माझ्यासाठी खरंच हे खूप छान वाटते. मला तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट पाठवलेलं ही पेन आणि डायरी. आणि ही पॉझिटिव्ह माइंडसेटचीच ही आहे की तुम्ही पेन आणि डायरी दिली आम्हाला, म्हणजे तुम्ही जे काही वर्क करता त्याविषयी आम्हाला पण पुढे ते लिहून ठेवा. आणि तिथून पुढे तुमचा प्रवास काय असेल तर त्यात सगळं नोट डाऊन करा, आम्हाला शिकवताय तुम्ही. त्यानंतर आत्ताच क्राऊन ऑफ सक्सेस सिरीज झाली, त्यामध्ये प्रत्येक व्हीआयपी ला टास्क दिला होता की 1 लाख अचिव्हर आणायचे होते. मग त्यामध्ये पण तुम्ही सर्वांना गिफ्ट देणार होता. तसा त्यात माझ्या स्पॉन्सर अश्विनी मॅम विनर झाल्या होत्या. मी माझे 4 व्हीआयपी स्पेशल व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह आणले होते. सॉरी. तर त्यामध्ये मला हे मायक्रोफोन गिफ्ट म्हणून देण्यात आलेले आहे.
खरंच तुमचे गिफ्ट आहेत ना ते पाहूनच छान वाटतात की तुम्ही आमच्यासाठी आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे गिफ्ट देत आहे. बाकी व्हीआयपी ची पोस्ट असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं. नाव ऐकूनच हे वाटतं व्हीआयपी. व्हीआयपी ची पोस्ट बाकीच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नाहीये. ती आपल्याकडे तुम्ही आम्हाला अवेलेबल करून दिली आणि तशा आम्हाला जबाबदाऱ्या पण देत आहे. ती खरंच खूप एक मानाची गोष्ट आहे आणि ते मला सगळ्यात छान तेच वाटलं की तुम्ही आम्हाला पोस्ट पण देताय आणि त्याबरोबर आम्हाला प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यासाठी आमच्या सपोर्टला पण आहात. आणि मध्ये आपण दिवाळीनंतर मला वाटतं सगळ्यांना जसं सांगितलं होतं VIP एक्झिक्युटिव्हना एक 5% एक्स्ट्रा कमिशन ऍज अ बोनस म्हणून देण्यात येणार आहे. सो ते पण तुम्हाला त्यावेळी मिळालेलं आहे. तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? आणि मला नाही वाटत की बाकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर बोनस हा प्रकार कधी कोणी दिलाय. सो त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं? आता बोनस म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतं की जॉबला जातात आणि दिवाळीनिमित्त बोनस मिळतो. बरोबर. तर मला बोनस मिळणार म्हणजे मी जॉबला नाही, मी एक हाऊसवाईफ आहे. मी तर कधी बोनस अपेक्षा केली नव्हती कोणाकडून. मी घरीच असते, आतापर्यंत जॉबला नव्हते, नाहीये. आणि मला बोनस मिळाला म्हणल्यावर मला खरंच खूप आनंद झाला की या व्हीआयपी पोस्टचा एवढा फायदा मला झाला. मीच काम केलेलं मला जे काही पेमेंट मिळालं त्याच्यावर परत तुम्ही मला एक्स्ट्रा बोनस दिलेला आहे. म्हणजे सगळ्याच व्हीआयपींना दिलेला आहे. ही म्हणजे खूप छान वाटलं मला त्यावेळेस की चला मी पण एक हाऊसवाईफ असून एवढं अचिव्हमेंट करते आणि तुम्ही आमच्यासाठी एवढे छान छान वेगवेगळे सरप्राईज घेऊन येत आहे. आणि खरंच हाच एक फायदा आहे बिलियनेअर ड्रीमचा की तुम्हाला इथं 5% एक्स्ट्रा बोनस सुद्धा मिळतो. व्हीआयपी पोस्ट मिळते. प्लस स्पेशल एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे तिथे. बाकी कोर्सेस तर छान छान आहेतच. आणि अजून सरप्राईज तुम्ही वेगवेगळे आमच्यासाठी आणताय. ते पण छान आहे आणि खरंच छान वाटतं. इथं काम करताना असं वाटत नाही की आपण कुठेतरी बंधनात आहोत, अडकत आहोत. मी एक हाऊसवाईफ आहे. माझी 2 मुलं आहेत की त्या 2 मुलांचं मला सगळं बघावं लागतं. माझे मिस्टर बाहेरगावी असतात कामाला. तर त्या 2 मुलांचं मला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सगळं बघावं लागतं. शाळा सोडणे वगैरे, त्यांचा अभ्यास वगैरे घेणे सगळं. तर ते करून मी हे माझं जे काही जर्नी आहे ते करते. माझं ऑनलाईन वर्क करते. आणि मला कोणी म्हणू शकत नाही की तू घरी बसून निवांत आहेस. हाऊसवाईफ तर आहेच, पण मी 4 पैसे सुद्धा कमवते याचा मला खरंच अभिमान आहे. आणि बाकीच्या लेडीजना पण मी गाईड करते. त्या पण माझ्यासोबत काम करतात. त्यांचं मला असं म्हणजे त्यांनी जेव्हा अचिव्हमेंट केली त्यांचं ऐकून मला बरं वाटतं की मॅडम खरंच तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. मी 4 पैसे कमवू शकते. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बाकीच्या बऱ्याचशा लेडीजशी बोलताना त्यांचे जे काही दुःख आहे ते ऐकताना किंवा ज्या काय कथा वगैरे काय ऐकताना कधी कधी ही वाटतं की आपण खूप लकी आहोत की आपल्याला एवढा छान प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आपण घरी बसून हे खरंय. वर्क करत आहोत. दगदग नाही, काही नाही, सगळं म्हणजे सविस्तर व्यवस्थित चालू आहे. आणि 4 पैसे तर प्रत्येकाला कुठेही कमवायचे आहेत. पण आपण बरोबर. एवढं सगळं सुरळीत करतोय हेच खूप छान वाटतं मला. शकुंतला मॅम, मला एक विचारायचं होतं की असं लोकांचं म्हणणं आहे बिलेनियर ड्रीम्स मध्ये शीतल मॅम सांगतात हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे, तुम्हाला हे मिळणार आहे. हे खरंच देता ना तुम्ही नक्की, का नुसतं बोलता? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल पण सांगा. त्या बोलत नाहीत, करून दाखवतात. खरं शीतल मॅम, तुम्ही बोलत नाहीत, करून दाखवतात. आतापर्यंत माझा अनुभव आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही जेवढं काही बोलला त्याच्यापेक्षा आम्हाला दुप्पट यांनी दिलेलं आहे. पर्सनल मेंटरशिप त्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे टॉपिक आता आणलेले आहेत. ती खरंच मला तर माहिती नव्हतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही कन्सेप्ट माहित नव्हती. पण मला इथं आल्यावर कळलं की असं पण असतं. जे विजन बोर्ड आहे त्याच्याविषयी सुद्धा मला माहिती नव्हतं. पण तुमच्याकडून जे शिकायला भेटतंय ना त्यामुळे मी खूप मागे आहे असं वाटतं की मला काहीच माहिती नव्हतं यातलं. आणि मला नक्कीच अजून पुढे शिकायला आवडेल. आणि तुमची पर्सनल मेंटरशिप तुमचं बोलणं आहे ना ते ऐकतच राहावं वाटतं. तुमच्यातून जे काही पॉझिटिव्ह वाईब्स निघतात, जे तुम्ही वेगवेगळ्या टॉपिकवर आम्हाला शिकवता, ते आम्हाला लाईफमध्ये तर उपयोगी पडणारच आहे. पण या वर्कसाठी सुद्धा आम्हाला खूप उपयोगी पडते. नक्कीच. आणि असं मागे वगैरे तुम्ही अजिबात नाही आहात, सगळ्यांना दिसतंय. शकुंतला मॅम कशात दिसतायत? एक असं सुंदर लेडी बॉस, यशस्वी बिझनेस वुमेन असं तुम्ही दिसत आहात. आणि असं सगळ्यांनाही इथे मिळणार आहे जर तुम्ही या लेवलला काम करतायत. तुमच्या समोर उदाहरण आहे, शकुंतला मॅम बसल्यात. तर या लेवलला सगळ्यांना पोचायचं, लक्षात घ्या, तुमच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. मला सांगा शकुंतला मॅम, 22 कोर्सेस आपल्याकडे आपण दिलेले आहेत.
त्यापैकी सगळ्यात आवडतं कोर्स आणि आवडता पॅकेज स्पेशली तुमचा कुठला आहे, आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला स्वतःला काय मिळालंय त्याच्यात? सगळ्यात बेस्ट, त्याला तोडच नाही असा प्लॅटिनमच पॅकेज आहे. आणि त्यामधले जे काही कोर्सेस आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ब्लॉगिंग वगैरे, माझा सगळ्यात म्हणजे जवळचा आणि आवडता कोर्स तर मला व्हिडिओ एडिटिंग आणि कॅनवा, मला जे काही प्रॅक्टिकली वर्क आहे तेच आवडतात. पण पॅकेजचा विषय काढला तर प्लॅटिनम हा पॅकेज आवडतो, कारण त्याचे फायदे पण तेवढेच आहेत. त्यामध्ये स्वतः फाउंडर मॅमची पर्सनल मेंटरशिप हे कोणत्याही पॅकेजला नाहीये, ती स्वतः तुमची ते आम्हाला वीकली देता. आता मी माझं बिझी शेड्यूल बघत असते की जरी मी हाऊसवाईफ असले तरी बाकीची कामं करून ट्रेनिंग घ्यायला म्हणलं तरी वेळ काढावा लागतो. पण तुम्ही ऍज अ फाउंडर असून सुद्धा तुम्हाला तर बाकीची खूप कामं असतील, पण ती सांभाळून आम्हाला पर्सनल मेंटरशिप 1-1.5 तास देणे, ती आम्हाला स्वतःला मिळते. हे या प्लॅटिनम पॅकेजच महत्व आहे. आणि बाकी त्यामध्ये 22 कोर्सेस आहेत. मेन म्हणजे त्याचा कमिशन, मिळणारं कमिशन, वन टाइम 4000 कमिशन, ते डॅशबोर्डवर दिसलं ना तरी भारी वाटतं. तर तेही या पॅकेजमुळेच आहे. पहिली गोष्ट. आणि बाकी सगळ्यात महत्वाचं की तुमचं पर्सनल मेंटरशिप भेटते, हेच सगळ्यात महत्वाचं की आपल्याला शिकायला खूप काही मिळतंय. जे काही कोर्सेस मध्ये आहे ते तर आपण शिकणारच आहोत, पण अवांतर जे काही लाईफ मध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे ते तुम्ही आम्हाला शिकवत असतात, ते खूप छान आहे आणि तेच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पर्सनल मेंटरशिप मध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप सारे टॉपिक, वॉटर मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन, पॉझिटिव्हिटी तर भरपूर सगळ्यांना मिळतीये, विजन बोर्ड. तुम्ही पण याच्यावर काम केलंय का, आणि एखादा अनुभव आलाय का तुम्हाला, म्हणजे तुमच्या कामामध्ये ते जाणवलंय का तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून की एकचा काही फायदा होतोय? मी आता सध्या म्हणजे तुम्ही जेव्हा पण शिकवायला लागला तेव्हापासून मी सुरुवात केलेली आहे ते वॉटर मॅनिफेक्शन, की पाणी पिऊन वगैरे बोलायचं. मी पण त्याचा अनुभव घेते, म्हणजे असा अनुभव नाही आला मला, पण मी रोज ट्राय करते ते की चला आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटले ना, हा, आपण ते आत्मसात करायचं आणि त्यातून करत राहायचं. नक्कीच. हे सगळेच जण करतात पर्सनल मेंटरशिप मध्ये, खूप लोकांचे अनुभव येतात, एक पॉझिटिव्हिटी मिळते, आणि नक्कीच कामामध्ये तुम्हाला ती एनर्जी मिळते की सगळेजण त्या एनर्जीनी, त्या स्टॅमिनानी सगळेजण काम करतायत, आणि फास्ट ग्रोथ इथे पर्सनल मेंटरशिप घेऊन प्रत्येकाची इथे होत आहे. नक्कीच. आणि अजून एक मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मिलेनियल ड्रीम्स मध्ये एवढी लोक आहेत, काही तुमच्या ओळखीमध्ये आहेत, काही अनोळखी सुद्धा आहेत, तर तुम्हाला स्पेशली सपोर्ट असा किती लोकांचा आहे, किती लोक जवळची आहेत, आणि तुम्हाला असा कशा प्रकारे सपोर्ट मिळालाय आपल्या प्लॅटफॉर्म बरोबर? सगळ्यात अगोदर तर तुम्ही फाउंडर आहात, तुमचा सपोर्ट फुल टाइम असतो, तुम्हाला कधीही मेसेज केला, कॉल केला तरी तुम्ही अवेलेबल असता, की काय अडचण आहे वगैरे सगळं बोलायला तयारच असता. दुसऱ्या पर्सन आहेत माझ्या स्पॉन्सर अश्विनी मॅडम. आता त्या तर एवढ्या कनेक्ट झाल्यात की 4-5 दिवसात मेसेज कॉल नाही केला तर त्या तरी मला करतात किंवा मी तरी त्यांना करते. हो. एवढी कनेक्टिव्हिटी झालेली आहे. हा, बाकी हा. माझे टीम मेंबर पण काय आहेत, पूजा खंडारे मॅम आहेत, परत अरुणा मॅम आहेत, की इतकी कनेक्टेड कनेक्टिव्हिटी असतात. झाली की हो. बाकी आपण जवळ जेवढं भेटलो नाही आम्ही, पण बोलून बोलून किंवा जे काही वर्क मध्ये आम्ही एकमेकीशी बोलतो त्यातूनच खूप कनेक्ट झालेलो आहोत. बरोबर, एक आपुलकी, एक मैत्री सगळ्यांमध्ये छान झालेली आहे. आणि तुम्ही तर क्राऊन ऑफ सक्सेस मध्ये पण होतात, आणि तुमची पण अचिव्हमेंट खूप छान होती, 4 लोक मला वाटतं तुमच्या टीम मधून. हो. तो एक अनुभव कसा होता की तुम्हाला तर येत आहे, आणि तुम्ही लोकांना गायडन्स देताय, आणि तुमच्यामुळे लोकांनी 1 लाख अचीव्ह केले, तो एक अनुभव कसा होता? म्हणजे खूप लोकांनी कौतुक पण केलं त्यावेळी की शकुंतला मॅमची ट्रेनिंग खूप छान असते, ते छान गायडन्स देतात, त्यांच्यामुळे आम्ही एवढं पुढे आलोय. तो एक अनुभव कसा होता? हो, नक्कीच तो अनुभव स्पेशलच होता, की आपल्याला कोणाला तरी पुश करायचे, कोणाला तरी हम्म. 1 लाख अचीव करायचे. आपण स्वतःसाठी करत असतो, बरोबर. पण समोरच्या व्यक्तीला पुश करून त्या टाइम मध्ये 1 लाख अचीव करायचं जरा अवघडच होतं. पण जसं तुम्ही आम्हाला समजत गेला त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली, समजावून सांगितलं, जेवढ्या काही आपण स्ट्रॅटेजी वापरतो तेवढ्या त्यांना सांगितल्या. आणि मेन म्हणजे जे काही टीम होती त्यांनी पण छान रिस्पॉन्स दिला. रेखा मॅम असतील किंवा आरती मॅम असतील, वैदेही मॅम असतील.
छान सगळे नाव काम आठवत करत होते तुमच्या अंडर. हो. हो, खूप छान काम करत ते मी होते. समजू तर शकते. त्या हो. चारही माझ्या मेंबर आहेत त्या आलेले आहेत आणि त्यांचं पण कॉंग्रॅच्युलेशन की मी जेवढं शिकवलं बाकी सगळे तर अप्लायमेंट करत होते पण यांनी स्वतःचे पण एफर्ट्स घातले आणि वेगळाच अनुभव होता की आपण कोणाला तरी पुढे आणायचं. बाकी आपली टीम बरोबर. तर आपण आणतच असतो पण नक्की. बाकीचे मेंबर आहेत आपल्याला काहीतरी टार्गेट दिलेलं आहे ते आपण पूर्ण करायचं हे एक डोळ्यासमोर ठेवून. आणि मी पण कुठेतरी ब्लँक होत होते मध्ये मध्ये की हे कसं करायचं काय करायचं. माझ्या स्पॉन्सर होत्या सहकार्य करायला मग त्यांच्याशी बोलून वगैरे करत होतो आम्ही. पण छान वाटलं एक वेगळाच अनुभव तुम्ही आम्हाला असे वेगळा अनुभव अनुभव. देतच असता. येस. वेगळा अनुभव आला. नक्कीच, नक्कीच. तर तुम्ही एवढं सुंदर इथे सक्सेस अचीव केलेला आहे. खूप छान तुमची एनर्जी आहे. तुम्ही एवढं छान बोलता. तर जे आता नवीन लोक आपल्याकडे येतात, ठीक आहे. खूप लोकांना डाऊट असतात. काही लोकांनी बिझनेस केलेले असतात, नसतात केलेले. किंवा खूप सारे आता हाऊसवाईफ आहेत, जॉब करणारी लोक, प्रत्येक प्रकारची लोक आज आपल्याकडे काम करतात. तर नवीन लोकांना तर तुम्ही स्पेशली काय सांगाल, की जर सक्सेस मिळवायचं मिलेनियर ड्रीम्स मध्ये तर काय करायला हवं? नक्कीच मी जे जॉईन झाले त्यांना पहिल्यापासून सांगत पण आले आणि अजून सुद्धा सांगू इच्छिते की सगळ्यात अगोदर तुम्हाला फोकस करायचा आहे लर्निंगवर. तुम्ही लर्निंग स्टार्ट केलं तुम्हाला जेवढं नॉलेज घ्यायचे तेवढं घ्या. लर्निंग स्टार्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो यल बाजूला होतो आणि अर्निंग बरोबर. आपली स्टार्ट होते. तर आपल्या सगळ्यात अगोदर फोकस लर्निंगवर आहे. कुणीही घाई करायची नाही की आज मी जॉईन झाले आहे आणि उद्या मला लगेच 1 लाख भेटले किंवा माझी पहिली अर्निंग झाली. असं अजिबात करायचं नाहीये. सगळ्यात अगोदर तुम्हाला जे काय आपले स्टेप आहेत, जे आपले स्पॉन्सर सांगतात की तुम्ही पहिली स्टेप अशी करा, दुसरी स्टेप अशी करा, प्रोफाईल बिल्डिंग करा, लीड जनरेशन करा. आता सध्या खूप सगळ्यांना अडचणी येत आहेत, पण करणारे करतातच. पण तुम्हाला जे काही स्टेप सांगितले आहेत ते रेग्युलर करायच्या, कन्सिस्टन्सीने करायच्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला रिझल्ट यायला चालू होतात. असं नाही की तुम्ही एक दिवस करायचं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बंद करायचं. मी जेव्हापासून ऑनलाईन बिझनेस चालू केलेला आहे माझा एकही दिवस तुम्हाला म्हणजे मला आठवत नाही की हम्म. मी एक सुद्धा दिवस स्टेटस ठेवलेला नाही. बरोबर. हो. कंटिन्यू कंटिन्यू माझा स्टेटस चालू आहे. अगोदर माझे स्टेटस कधीच नव्हते. जेव्हापासून मी चालू कन्सिस्टन्सी केलेलं आहे फार तेव्हापासून माझे महत्वाची आहे. स्टेटस चालू बरोबर आहे. आहे. हो. ते तुम्ही केलेलं लर्निंग आहे माइंडसेट नाहीच. आणि हो. कन्सिस्टन्सी हे दोनच तुम्हाला पुढे नेण्यासाठी चांगले मार्ग आहेत की तुम्ही हे आत्मसात करा आणि त्यातूनच तुम्ही पुढे जाणार आहात. अजूनही शकुंतला मॅम, तुम्हाला हा अनुभव आलाय का, की मला पर्सनली सुद्धा अनुभव आलाय, खूप लोकांना येतो की सुरुवात केली ना की लोक नावा ठेवायला असतात, अगं तू काय करते, ह्याच्यातून मिळणार आहे का, खरं आहे का, आधी चेक कर, स्कॅम तर नाहीये ना. आणि ते सुद्धा, आणि घरातून एक असं थोडं वाटलं का की कोणी बोलतंय सारखं, की अरे नको करूस, हे चांगलं नसेल, असं अनुभव आलाय का तुम्हाला तसा? सगळ्यात अगोदर मी जेव्हा स्टार्ट केलं होतं त्यावेळेस कोणाला सांगितलं नव्हतं. बरोबर. मी चालू केलं होतं. हा. म्हणजे मी ऍज अ पार्ट टाइम YCM कॉलेज असतं आमच्याकडे तर तिथं पार्ट टाइम जॉब करत होते त्याचे माझ्याकडे थोडेफार पैसे होते. आणि अच्छा. नंतर घरी कोरोनामध्ये घरी असल्यामुळे पैसे असायचे माझ्याकडे तर मी कोणाला सांगितलं नाही की मी असं असं करते. कारण भीती होती हे फ्रॉड झालं तर किंवा हे हा. फसवा असेल तर. म्हणून माझं मी चालू केलं मी शिकायला सुरुवात केली. आणि जशी जशी अर्निंग आली तसं स्टेटस लोकांना समजत गेलं. त्यानंतर माझ्या माहेरच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे कारण पहिल्यापासून माझा माइंडसेट लर्निंगवरच होता आणि हुशार आहे त्यांना माहिती की कुठेही जरी काम केलं तरीही पुढे जाणारच आहे. त्यामुळे मला बाकी घरचे तर कोणी काही बोलले नाही माझे मिस्टर पण काही बोलले नाही की तू हे काय करते काय नाही कारण ते पण एज्युकेटेड आहेत. तर त्यांना समजलं हे सगळं लर्निंग प्लॅटफॉर्म वगैरे आहे. मग त्यांनी समजून घेतलं पाहिलं वगैरे आणि ते पण स्टेटस वगैरे पाहतच होते ना म्हणजे असं काही कोणी मला बोललं नाही पण बाहेरचे जे असतात ते बोलले की अरे हे काय करते तो ऑनलाईन बिझनेस मध्ये शिरली तिथं फ्रॉड असतं फेक असतं इथं काहीच भेटत नाही. आणि तसं मी असं लोकांकडे जास्त लक्ष दिलं नाही कारण माझं माझं चालूच असतं मला शिकायचंय ना मला करायचंय म्हणजे करायचं. बस कोणी कितीही बोलो की तुला हे जमेल का तुला काही नाही. आपलं आपण चालू ठेवायचं. बाकी आपल्याला जेव्हा रिझल्ट येतात आता सध्या सुद्धा मला जसे जसे माझे रिझल्ट यायला लागले जसं माझं डॅशबोर्ड दिसायला लागला किंवा जे काय अचिव्हमेंट माझे व्हिडिओज अरे किती छान व्हिडिओ करते तू मी किती तेच अचिव्हमेंट विचारणार केले होती की तू. आता आता रिझल्ट आल्यावर लोक काय बोलतायत? आता म्हणजे माझे हो. फ्रेंड लोक पण आणि नातेवाईक पण हा शकुंतला तू खरंच खूप छान वर्क करते बरं का करत राहा करत हम्म. राहा.
मी कोणाला जॉईन हो पण म्हणले नाही आणि माहिती पण सांगितली नाही. पण माझं जसं स्टेटस ते बरोबर. बघत गेले, माझं इंस्टाग्राम बघत गेले किंवा फेसबुक बघत गेले, स्वतःहून सगळ्यांनी मला हे केलं की खरंच तू खूप छान काम करते, तुझी अचिव्हमेंट छान आहे, तुला इन्कम पण छान भेटतोय आणि छान आहे. म्हणजे मला कॉम्प्लिमेंट ऑटोमॅटिकली येत गेल्या. जे पण अगोदर बोलले की हे मस्त. फेक असतं, फ्रॉड असतं, त्यांचे पण तोंड ऑटोमॅटिकली बंद पडले. मी कोणाला काही सांगायला गेले नाही की बाबा असं असतं तसं असतं, फक्त माझं काम मी करत राहिले. खूप छान. आणि आता तुम्हाला काय वाटतंय बिलिनियर ड्रीम्स मध्ये आत्ताशी 6 महिने झालेत, तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठल्या लेवलला जायचं आहे? आता तुमची एवढी छान इन्कम आहे, तर एक गोल सेट केला असेलच नक्की की मला या लेवलला जायचंय, आता सध्या मला काम करायचंय, ते काय ठरवलं आहे का नक्कीच. प्लॅटफॉर्मचं नाव आहे तसंच मला या प्लॅटफॉर्मचं फर्स्ट बिलियनर मला व्हायचंय, असं तुम्ही? माझं तर क्या स्वप्न बात आहे. आहेच. मस्त मस्त. आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. आणि त्याशिवाय बाकी माझं वर्क तर चालूच राहणार आहे, पण माझी टीम, जे पण आपली बिलियनरची टीम आहे, त्यांना पण पुढे न्यायचं आहे. आणि त्यासाठी पण माझे प्रयत्न असणार आहेत की सर्वांनी सोबत वर्क करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. खूप छान खूप छान. आणि एवढं सुंदर तुम्ही सांगितलेलं आहे, मला पण अशी खात्री आहे की 100% तुमचं वर्क सगळं सुंदर आहे आणि ते तुम्ही करणारच आहात, एक छान यशस्वी उद्योजिका. आणि पुढे जाऊन नक्कीच तुम्ही अजून पण बऱ्याच गोष्टी करणार आहात, ही पण मला खात्री आहे, कारण आताच मी बघतीये की तुमची प्रगती खूप सुंदर आतापर्यंत झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला खूप छान पुढे यश मिळो, हीच एक सदिच्छा आहे माझ्याकडून. आता आपले काही मेंबर्स इथे बघतायत तुम्हाला, सो त्यांना आपण विचारू, तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांना कशा वाटल्या? एक फीडबॅक प्रत्येकाने द्यायचा आहे की शकुंतला मॅमनी आतापर्यंत त्यांची जर्नी स्टोरी सांगितलेली आहे, काम कसं केलेलं आहे सांगितलेलं आहे, ते कसं वाटतं. अजून एक शेवटचा प्रश्न पण होता. शकुंतला मॅम, खूप लोकांचा एक प्रश्न सगळे विचारणार आहेत, पण तरी मी विचारते तुम्हाला प्रश्न. लीड जनरेशनला प्रॉब्लेम होतो, लीड्स मिळत नाही, तुम्हाला कुठून मिळतात, तुम्ही लोकांना असं काय सांगता की लोक तुमच्याकडे लगेच येतात म्हणजे स्टार्ट करायला? ते एक छोटासा प्रश्न आधी आपण घेऊयात, मग बाकी तुमचे कोणाचे प्रश्न असेल तर ते पण आपण विचारूया. हो मॅम, नक्कीच. सगळ्यात महत्वाचं तर तेच आहे आपल्याकडे. माझं पण असं होतं कधी कधी पूर्ण काम थांबतं, मला लीड येत नाहीत, पण मग मी तिथेच थांबत नाही. बाकी लर्निंग तर माझी चालूच असते, पण हो. आपण त्याला पर्यायी मार्ग शोधायचे. मी इंस्टाग्राम यूज करते, फेसबुक यूज करते, परत युट्यूब सुद्धा यूज करते आणि व्हॉट्सअपवर पण. सगळीकडे माझं वर्क चालू राहतं. समजा तुम्हाला इंस्टाग्रामवर नाही आले लीड, तर फेसबुकवरून, फेसबुक नाही आले तर युट्यूबवरून. आणि मी माझं प्रोफाईल एकदम छान पद्धतीने बिल्ड केलेलं आहे, जेणेकरून मला, मी काय रील टाकते त्याच्यावर पण मला रिस्पॉन्स येतो आणि माझे स्टोरी स्टेटस वगैरे पाहतात. ते बर. पाहून माझे प्रोफाईल पाहिल्यानंतर तिथून सुद्धा मला लीड येतात, की डायरेक्टली याच्यावर येतात मोबाईल नंबर पाहिल्यानंतर, की मॅडम मी तुमची प्रोफाईल पाहिलेली आहे, तुम्ही काय वर्क करता ते आम्हाला प्लीज सांगा, एक्सप्लेन करा. त्यातून पण लीड जनरेशन मी करत असते. म्हणजे एकाच ठिकाणी आपण थांबायचं नाही की बाबा मला इंस्टाग्रामवरच काम करायचंय आणि इंस्टाग्रामवरनं लीड येतील. बाकी जे पण ज्यांचं इन्कम झालेलं आहे त्यांना बाकीचे पेड पर्याय पण आहेत, की तुम्ही पेड कोलॅबोरेशन करा किंवा आपलं फेसबुक ऍड्स आहेत, त्या फेसबुक ऍड्स रन करा. शिकत राहा. तुम्हाला नसेल जमत तर अगोदर सुरुवातीकडून करा, नंतर स्वतः करायला ट्राय करा. म्हणजे आपल्याकडे पर्याय खूप आहेत, पण ते आपल्याला माहित बरोबर आहे. नसतात, आपण ते शोधायचे असतात. ते खरी गोष्ट. नक्कीच तुम्हाला सापडतील आणि तुम्ही पण पुढे येताल. तेच आहे, आपण प्रॉब्लेमकडे फोकस केलं तर आपल्याला प्रॉब्लेमच दिसतो. शकुंतला मॅम तुम्हाला स्वतः सांगत आहे, प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशन काय मिळेल, आपल्याला अजून वेगळं काय करता येईल, नेहमी तिथे फोकस करा. मेसेज बघा जरा, शकुंतला मॅम किती कौतुक करत आहेत सगळेजण. खूप छान सेशन झालेलं आहे, सगळे सांगताय तुम्ही खूप सुंदर माहिती दिलेली आहे. मेसेज बघू शकता, बघून घ्या. खूप लोक छान हो कौतुक मॅम, करतायत. खूप छान वाटतंय. सगळ्यांचे आणखीन खूप एक मला feedback सांगायचं सुंदर आले. होतं. बोला ना. आणखीन एक मला सांगायचं होतं माझ्या फॅमिली बद्दल, की हम्म, मला सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या माहेरच्या लोकांचा असतो. माझ्या माहेर म्हणजे माझी हम्म. जी काही फॅमिली क्राऊड आहे क्या तो खूप बात मोठा है. आहे. माझी मस्त. 2 मुलं, माझे मिस्टर एवढे तर आहेतच. बाकी माझे आई वडील, 2 भाऊ, 2 भाऊजया आणि त्यांचा एक छोटा मुलगा, असं भाचे, एवढं सगळे माझ्या सपोर्टला असतात. आता सुद्धा किती सगळं छान. सेटअप वगैरे तयार करायला मदत केलेली क्या आहे. बात.
मस्त आणि मस्त. सपोर्टिव्ह आहेत सगळे, की तुम्ही मी काही करत असले तरी ते मला पुश करत असतात. अरे वा छान करत राहा वगैरे. त्यामुळे की आपल्याला कुठेतरी आधार वाटतो की आपल्या सोबत आहे. जसं तुम्ही आम्हाला बिझनेस मध्ये सपोर्ट करता, अश्विनी मॅडम जशा सपोर्ट करतात, तसं फॅमिली सुद्धा माझ्यासोबत असते, फॅमिली कायम सपोर्टला असते, असते. बरोबर. किती सुंदर. कसं आहे ना, आपले लहान मुलं जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतात आपण त्यांचं कौतुक करतो, ते तर होतं. पण आपलं कौतुक करायला एक लग्न झालं, मुलं झालं की कधी नसतं. कधी अनुभव लोकांचे वाईट येतात, की जॉब करणाऱ्या महिला ज्या बाहेर जातात त्यांना ते अनुभव येतात, पण घरी हाऊसवाईफ शक्यतो त्यांचं कौतुक कोणी करत नाही. पण जेव्हा एक महिला बिझनेस करते, काहीतरी कमवून दाखवते, एक फॅमिलीमध्ये एक आयडियल म्हणजे सगळे बघत राहतात, तेव्हा जे कौतुक होतं ना, ते आपलं ऍक्च्युली कष्टाचं चीज असतं. आणि ते अनुभव आता शकुंतला मॅम तुमच्या समोर सांगत आहेत, की सगळे माहेरची लोक, घरातली लोक सगळे किती सुंदर सपोर्ट करतात, आणि त्यांची पॉझिटिव्हिटी, त्यांची पण एनर्जी, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला कायम मिळत राहणार आहेत, आणि तुमची प्रगती पण अशी छान होणार आहे. सो कोणाला काही प्रश्न असेल आता या संदर्भात, वेगळं खूप काही विचारायचं नाहीये. थोडक्यात शकुंतला मॅमचा प्रवास बघून त्यांना तुम्हाला काही विचारावंसं वाटलं तर तुम्ही इथे चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. थोडक्यात विचारायचं आहे, ओके. आणि काहीच प्रश्न घेतले जातील, आपल्याला टाइम लिमिट आहे. काही प्रश्न कोणाला आहेत का, काही जाणून घ्यायचं आहे का त्यांच्याबद्दल? सर्वात थँक्यू सो मच सर्वांना. सर्वांनी माझं मन लावून ऐकलं. मी पण अपेक्षा करते की माझ्याकडून जेवढं होतं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. आणि आपल्याला खरंच एक काय म्हणतात ना, खूप छान ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. या संधीचं सोनं करा. तुम्ही जरी कुठे तुम्हाला कंटाळा आला वगैरे तर 2 दिवस थांबा. पण हे काम आहे, जे वर्क आहे, तिथं शिकत राहा आणि करत राहा. बाकी आपण कसं एक हाऊसवाईफ असतो, आपल्या घरात काही अडचणी आल्या तर आपण काय करतो, ते बाजूला सारतो का, म्हणजे असं तिथंच थांबवतो का, नाही बाबा मला ही अडचण आली, मला नाही करायचं, असं करायचं. आपण त्याच्या पर्याय शोधतो. ह्या अडचण आली ना, तर हा पर्याय योग्य आहे का, दुसरा पर्याय योग्य आहे का, काही ना काही करत राहतो आणि ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न बरोबर. करतो. तसंच आपल्याला इथे पण करायचंय. लीड येत नाहीत, मग त्याच्यावर आणखीन आपल्याला काय पर्याय आहेत, शोधत राहायचं. लीड क्लोज होत नाहीत. लीड क्लोज होण्यासाठी पण मी सांगते की मी आपल्या प्लॅटफॉर्मचे फायदे सांगते. मी असं सांगत नाही की तुम्ही डायरेक्ट जॉईन करा. मी फायदे सांगते की आपल्याकडे प्लॅटिनम पॅकेज आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटणार आहे. आणि खरंच जे काही पॅकेज आहे, जे काही कोर्सेस आहेत, मी स्वतः सुद्धा ते शिकत आहे, म्हणजे अजून सुद्धा ते लर्निंग करत आहे. आणि खरंच सुंदर एकदम सोप्या भाषेत आणि सुंदररित्या ते सगळे मांडलेले आहेत, की एका नवीन जरी असेल कोणी तर त्याला पण ते पटकन समजतात. त्यामुळे तुम्ही पण स्वतः सगळे कोर्सेस पहा आणि त्यातून शिका. तुम्हाला हे बाहेर कुठेही शिकायला भेटणार नाही, असे कोर्सेस आहेत ते. शकुंतला मॅम, एक प्रश्न राहिला, आता ते विचारतायत खूप जण. तुमचं रुटीन कसं असतं, टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? लोकांचं एक असतं, मॅडम वेळ नाही मिळतो, घरी पाहुणे आले, असं झालं तसं झालं. यावेळी तुम्ही म्हणजे रुटीन, तुमचं डेली रुटीन आणि कामासाठी हा कधी वेळ देता तुम्ही, ते थोडक्यात सांगा. हो नक्की, सगळ्यात महत्वाचं ते तर आहे. आता मला 2 मुलं असल्यामुळे सकाळी त्यांची 10 वाजता शाळा असते. 10 ते 5 शाळा असते, पण सकाळचा वेळ काहीच मिळत नाही. मग सकाळी उठल्यावर मॉर्निंग मोटिवेशन स्टेटस वगैरे ठेवते मी. त्यानंतर मुलांचं सगळं आवरून द्यायचं, डबे वगैरे सगळं तयार करून द्यायचं. 10, 11, 11:30 पर्यंत पूर्ण वेळ जातो माझा सगळं काम वगैरे करण्यात. आणि तिथून पुढे मग आपलं जे काही लर्निंग किंवा कोणाला बोलायचं असेल, कोणाला माहिती पाठवायची असेल, व्हिडिओ वगैरे तयार करायचे असेल, पूर्ण काम मग मी त्या वेळात करून घेते. 12 ते 5, 12 ते 4 या वेळात. परत 4:30ला मला जावं लागतं मुलांना आणण्यासाठी. मग त्यांना आणल्यानंतर पुढं त्यांचं काम चालू राहतं, जेवण वगैरे सगळं. नंतर रात्री झोपण्याच्या वेळेस जे काही वेळ मिळतो त्या वेळात बाकीचं राहिलेलं काय आपल्याला वाटलं की बाबा एडिटिंग करायचंय, मग ते करून घ्यायचं. आणि दुपारी वेळ असतो त्यामुळे माझा पूर्ण वेळ वर्कलाच जातो मग तो. म्हणजे किती छान ते का टाइम मॅनेज करत आहेत, लक्षात घ्या. दुपारसाठी म्हणजे जेवून लगेच झोपायचं वगैरे असं नाहीये, त्यांना जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये ते काम करतात, आणि ते त्यांना रिझल्ट आता ते मिळालेले आहेत. छान सांगितलं तुम्ही. अजून आपण प्रश्न बघूयात, कंटिन्यू प्रश्न येत आहेत, पण हा, काय काय आहे ते बघा, बघूयात आपण. तुम्हाला सांगू का मॅम, की मला सगळ्यात जास्त काय आवडायचं, मी जेव्हा हम्म. काम चालू केलं नव्हतं त्यावेळेस
मला दुपारची छान झोप घ्यायला आवडायचं. सगळी कामं झाल्यावर निवांत झोपायला झोपा हो, आवडायचं. हो. आराम करायला पण सगळ्यांनाच आवडतो. बरोबर आहे. हो, पण आता असं झालंय की झोपच येत नाही. हो, कारण हो. आपलं तुमचा कंटिन्यू काही ना काही फोकस काम क्लिअर आहे. मला काम करायचं. आपलं बरोबर. चालूच राहतं. एडिटिंग असेल किंवा कोणाशी बोलायचं असेल. हो, हो, हो. मला काम करायचं झोपच लागत नाही. मला सगळे घरातले म्हणतात, "तू काय करते? थोड्या वेळ आराम करतो, मोबाईल बाजूला ठेव." पण चालू बरोबर. असतं. आपल्याला माहित असतं की आपलं काय चालू आहे. काय चालू. कोणाला राइट. अँसर द्यायचे असतात, कोणाशी कॉलवर बोलायचं असतं. मग ते सगळं दुपारच्या वेळेस करून घेते मी. किती छान. आणि एक प्रश्न आहे, तो मला वाटतं खूप लोकांच्या डोक्यामध्ये आहे. लीड विचारतात, मला करायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीये. पैसे कुठून आणू? काय करू? त्यावेळी तुम्ही काय उत्तर देता? पैसे नाहीयेत माझ्याकडे. त्यावेळेस आता मी काय करू? त्यावेळेस त्यांना मी अगोदर क्वेश्चन करते. तुम्हाला शिकायचं आहे का? तुम्हाला हम्म. इथे किती पैसे कमवायचे? आता कोण म्हणणार नाही मला 1 रुपया कमवायचा आहे. नक्कीच लाखो रुपये कमवायचे असंच अँसर बरोबर. येतं. मग तुम्हाला जर कमवायचं असेल, तुम्हाला जर शिकायचं असेल, तुम्हाला लाईफ टाईमसाठी इथं फ्री ट्रेनिंग वगैरे असतात. तर नक्कीच तुम्हाला थोडेफार तरी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जसं मग मी असं त्यांना उदाहरण देते, की मी पण कोणाकडून तरी पैसे घेतले होते आणि मी सुरुवातीला त्यामध्ये लावलेले. मग नंतर माझं इन्कम झाल्यानंतर त्यांचे देऊन टाकले. असं त्यांना बरोबर. उदाहरण देऊन टाकते, की आपल्याला काहीतरी अचीव्ह करण्यासाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि इथं खरंच खूप कमी प्राइसने आहेत आपले पॅकेज. तर तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि तुमच्याकडे भले आत्ता पैसे नसतील, पण आपल्याकडे पैसे नाही म्हणूनच हे स्टार्ट करायचं असतं. जर आपल्याकडे पैसे असते, तर आपण कधी स्टार्ट केलं असतं का? नसते केले. बरोबर. मग त्याच हेतूने आपल्याला इथे स्टार्ट करायचं आहे, शिकायचं आहे. जे काही स्टेप सांगतील त्या सर्व करायचे आहे. नक्कीच तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करणार आहात, त्याच्या दुप्पट तिप्पट इथे कमवणार आहात. हे त्यांना आपल्या सोप्या भाषेत समजावून सांगते मी. आणि मग बऱ्याच डोक्यात प्रकाश पडतो, की हा खरंच हे असंच आहे. मग स्टार्ट राईट. करतात. खरी गोष्ट आहे. आता असे तिकडे आपण इकडे तिकडे पैसे तर खर्च करतो, इव्हन आपल्या डेटासाठी पण खर्च करतो. तेवढ्यामध्ये आपला बिझनेस स्टार्ट होतो. एवढ्या कमी किमतीमध्ये पण, अगदीच नसेल तर कमीत कमी किमतीमध्ये पण स्टार्ट करू शकतात. अजून एक प्रश्न होता शकुंतला मॅम, की कुठला असा पॅकेज आहे त्यातून तुम्ही इन्कम जास्त कमवू शकता? असं काय आहे, कुठला पॅकेज जास्तीत जास्त आपण लोकांना रेफर करू शकतो, त्यातून इन्कम येते? आणि मोस्टली प्लॅटिनियम पॅकेज सगळ्यांना माहितीच आहे. तो रेफर करताना तुम्ही काय सांगता? सगळ्यात आपल्या प्लॅटिनमचे म्हणजे बाकीच्या पॅकेजचे जेवढे फायदे नाहीत, तेवढे प्लॅटिनम पॅकेजचे फायदे सांगायला आपल्याकडे खूप आहेत. मेन म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट करावी लागते आपल्याला. त्याच्या पुढे आपल्याला एकही रुपया भरण्याची गरज नाही. बरोबर. 6,135 रुपये भरले प्लॅटिनमसाठी, तर तुम्हाला तिथून पुढे एकही रुपया भरण्याची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला मॅमची फाउंडर मॅमची डायरेक्ट पर्सनल मेंटरशिप भेटते. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील किंवा वेगळं काही नॉलेज आहे ते तिथं तुम्हाला शिकायला मिळतं. प्लस वन टाइम तुम्हाला 4,000 कमिशन सुद्धा मिळतं. बाकी त्यामध्ये ऑलचे ऑल 22 कोर्सेस आहेत. म्हणजे एवढं नॉलेज तुम्हाला इथे शिकायला भेटणार आहे. बाकी जे 4 पॅकेज आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये मिळतात. म्हणजे हे सगळं आहे ते जे काही प्लॅटिनम पॅकेज मध्ये सांगायचं असतं ते सगळं यामध्ये मी सांगत असते. खूप छान. मस्त. अजून एक प्रश्न होता, की फक्त इथेच आपल्याला इन्कम कमवता येते, की डिजिटल अजून काही शिकून तिथे काही वेगळं काही करता येतं? खूप लोक आपल्याकडे हो, फ्रीलान्सिंगचं काम करतायत, तो पण अनुभव तुम्ही सांगू शकता? नक्कीच. मी स्वतः सुद्धा त्यातून पैसे कमावलेले आहेत. म्हणजे मी माझे पोस्टर वगैरे किंवा कॅनवाचं मी अगोदर ट्रेनिंग वगैरे घेत होते. माझ्या स्टेटस स्टोरीला एक लेडीज बघत होत्या. तर त्यांनी मला सांगितलं, की मला असा-असा पोस्टर तयार करून पाहिजे. तर मी त्यांना 2-3 पोस्टर तयार करून दिले होते आणि मग त्यांनी मला त्याचे पैसे दिले. आता ते थोडेच होते, 200-300 रुपये होते. पण त्यांचा पोस्टर पण एकदम सिंपल वगैरे होता. म्हणजे तुम्ही इथून शिकून असे पोस्टर वगैरे सुद्धा तयार करून लोकांना देऊ शकता. तो एक माझा वेगळाच अनुभव होता. मी असं कोणाला तयार करून दिलं नव्हतं. पण त्या ताईंनी मला विचारलं आणि मी तसं त्या पद्धतीने त्यांना करून दिलं होतं. बाकी आपल्याकडे जे कोर्स आहे त्यामध्ये तुम्ही युट्यूब मास्टर शिकून युट्यूब चॅनल ओपन करू शकता. ब्लॉगिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, शेअर मार्केट आहे, फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्स. आता सध्या जर तुम्ही फेसबुक ऍड्स रन करायला गेलात तर 4,000 प्लस तुमची आठवड्याची हे जाणार पैसे जाणार आहेत. मग तुम्ही स्वतः जर फेसबुक ऍड्स रन केली तर तुम्ही किती कमवू शकता ह्याचा विचार करायचा. म्हणजे फेसबुक ऍड्स रन करू शकता, गुगल ऍड्स रन करू शकता आणि बाकी तर आपले पर्सनल डेव्हलपमेंटसाठी बाकीचे कोर्सेस आहेत. म्हणजे ऑलचे ऑल कोर्सेस
खूप छान आहेत, की जे काही ना काही आपल्याला त्यातून शिकायला भेटतं. आणि असे बाकीचे वर्क सुद्धा आपण करू शकतो. फ्रीलान्सिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग, ब्लॉगिंग. आणि आता सध्या कॅनव्हा सगळ्यात फास्ट मध्ये चाललेला आहे. त्यातून तुम्ही युट्यूब थंबनेल, परत जे काही बर्थडे कार्ड असतात, इन्व्हिटेशन कार्ड असतात, सगळं म्हणजे ऑल खूप काही शिकण्यासारखं आहे यात. तुम्ही जेवढं शिकताल तेवढं कमीच आहे. हो, आणि आपल्याकडे पण खूप साऱ्या जणी इथे कमवत आहेत, ते पण मला सांगायला आवडेल. हो. नवीन लोक पण आपल्याकडे शिकून, व्हिडिओ शिकून, कॅनव्हा शिकून किती येत असतात. प्रमोशन ग्रुपमध्ये आपले खूप सारे मेसेज बघितले. त्यातून पण लोकांनी सुरुवात केली आहे कमवायला. बर्थडेचे छान कॅनव्हा मध्ये पोस्टर बनवतात. लग्नाचे, साखरपुड्याचे, वास्तुशांत किती सुंदर बनवलेले आहेत लोकांनी. व्हिडिओ बनवून देत आहेत किती छान छान. तर हे सगळं तुम्ही करू शकता. बघा, शिकण्याची इच्छा असेल आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग सुद्धा होतात. इवन आता हरीश गायकेंची गेस्ट ट्रेनिंग मधून पण ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी प्रत्येकाला नवीन शिकायला मिळतात. गेस्ट ट्रेनिंग आजपर्यंत सेशन मध्ये कुठेही झालं नाहीये, फक्त आपल्या मिलेनियर ड्रीम्स वर झालेले आहे. सो ते पण बघायला विसरू नका, आधीचे पण झालेले. खूप सुंदर तुम्ही माहिती दिलेली आहे शकुंतला मॅम. आणि आय होप सगळ्यांना खूप गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आजच्या सेशन मधून. या सगळ्या आपले कोर्सेस ऑलरेडी आहेत, मला सांगायचं आहे प्रत्येकाला. आणि ऑलरेडी आपल्या वेबसाईटचं काम चालू आहे. तर ते उद्यापर्यंत होणार. नवीन अपग्रेड आपलं चालू आहे त्याच्यावर. ठीक आहे, सो ते तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे लवकरच. खूप छान, मी थँक्यू माझी सो मच. इंस्टाग्राम आयडी दाखवू शकते मॅडम, हो की हो हो, खरंच. तुम्हाला ते बोलणार होते मी. इंस्टाग्राम आयडी एकदा दाखवा. आणि लोकांना जाणून घ्यायचं आहे की एक प्रोफेशनल अकाउंट जे आपलं असतं ते कशा प्रकारे दिसलं पाहिजे, कशा प्रकारे असलं हो, पाहिजे, ते तुम्ही नक्कीच. नक्कीच शेअर करून दाखवू शकता. म्हणजे जेणेकरून असं तुम्ही जर प्रोफेशनल तयार केलं तर तुम्हाला लीड्सची कमी नाही राहणार, की सर्व ठिकाणाहून तुम्हाला लीड्स येतात. मी माझी स्क्रीन स्क्रीन शेअर करते. दिसते, स्क्रीन स्क्रीन दिसते. दिसते ना माझी? हो हो, दिसते. ही माझी इंस्टाग्राम आयडी आहे, शकुंतला झगडे. आणि याच्यावरूनच माझं वर्क चालू असतं. इथे माझा स्वतःचा फोटो आहे. परत तुम्ही बायो बघू शकता. मी VIP एक्झिक्युटिव्ह आणि ट्रेनर आहे. मी जे काही काम करते ते सगळं मी यामध्ये लिहिलेलं आहे. मेन म्हणजे माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे कॉल टू ऍक्शन साठी. जसं मी सुरुवातीला चूक केली होती, की शक्यतो मोबाईल नंबर मी टाकत नव्हते. तर तुम्ही वेगळा नंबर घेऊन डायरेक्टली वर्क साठी तिथं टाकू शकता. त्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर अशा हायलाइट्स आहेत. ह्या हायलाइट्स तुम्हाला प्रॉपरली तयार करायच्या आहेत. इथे तुम्हाला जे हायलाइट्स आहेत ते पाहूनच ज्या काही लीड असतात त्या डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअपवर विचारायला येतात. त्यानंतर व्हिडिओ पोस्ट वगैरे जे काय आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. आता तुम्हाला मी दाखवायला मला आवडेल, की इथं कमेंट मध्ये मी पेड प्रमोशन केलं होतं त्याच्या पण मला कमेंट्स असतात. पण मी जे काही रील्स टाकते त्याच्यावर पण मला असे कमेंट्स येतात, लीड येतात. बघा, मला म्हणजे कधी कधी असं होतं की वेळ पण भेटत नाही टाकायला, त्याला रिप्लाय द्यायला अजून माझं बाकी आहे. मी स्वतः जे काही रील टाकते त्याच्यावर पण मला कमेंट आहेत. म्हणजे तुमची प्रोफाईल जेवढी ग्रो असेल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होतो, की तुम्हाला असे लीड सतत चालू असतात. त्यानंतर स्टोरी पाहून रिक्वेस्ट मध्ये पण माझ्या लीड असतात. इथं पण विचारलं जातं रिप्लाय टू स्टोरी, रिप्लाय टू स्टोरी. मी ओपन करून दाखवते. हे बघा. म्हणजे असं नाही की फक्त तुम्हाला रील टाकली किंवा त्याच्यावरच लीड येतात. तुमची स्टोरी, स्टेटस, प्रोफाईल सगळं पाहून तुम्हाला लीड येत असतात. हे बघा, त्यांना रिप्लाय दिलेले बरेच जण आहेत असे. त्यामुळे शक्यतो तुमचं प्रोफाईल आहे ते छान पद्धतीने ग्रो करा. इथं प्रोफेशनल डॅशबोर्ड मला दिसत नाहीये. जवळजवळ आज 1 लाख माझं टोटली म्हणजे जेवढ्या लोकांपर्यंत गेलेली होती आज प्रोफाईल ते 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलेले आहे.
यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची कन्सिस्टन्सी. तुमचं जेवढं कन्सिस्टन्सी तुम्ही काम कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. काही काही लोक म्हणतात ना की चला आज टाकली मी रील, तर 2 दिवस टाकत नाही, कंटाळा आलाय वगैरे. पण प्लीज असं करू नका. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की मला लीड भरभरून याव्यात आणि कंटिन्यू चालत राहाव्यात, तर तुम्हाला तुमचं काम पण तसं कन्सिस्टन्सीने केलं पाहिजे. रेग्युलरची ठेवली पाहिजे. तुम्ही टाइम ठरवा की मला ह्या टायमिंगला असं असं वर्क करायचंय, तसं तुम्ही करू शकता. नंतर मी फेसबुक पण दाखवते. माझं फेसबुक पण मॉनिटाईज झालेलं आहे. जवळजवळ 8,000 फॉलोअर्स आहेत माझे. आणि इथं जे काही फेसबुक मॉनिटाईजचं इन्कम असतं ते पण माझं स्टार्ट झालेलं आहे मॅम. हे बघा, 8.4K फॉलोअर्स आहेत माझे. त्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड, जे काही आता सध्या चालू आहे फेसबुक मॉनिटायझेशन प्रोग्राम, त्यामध्ये आपल्याला इन्कम भेटतं. तर माझे $16 झालेले आहेत. म्हणजे मी तर रेग्युलरली काम करतच असते. $17. जे काही मी कंटेंट वगैरे टाकते त्याच्यावरच हे भेटतात. म्हणजे मॉनिटायझेशन होण्याचे काहीतरी क्रायटेरिया आहे. जसं फॉलोअर्स, तुमची कन्सिस्टन्सी, व्ह्यूज वगैरे, ते सगळं महत्वाचं आहे. त्यानंतर माझ्या रील्स, जसं मी इंस्टाग्रामवर टाकते तसं फेसबुकवर पण टाकत असते रेग्युलरली. यातून पण मला लीड येतात. त्यामुळे मी इथे पण करते, इथे करते आणि युट्यूबवर सुद्धा करते वर्क. तर बऱ्याच माझ्या पण मेंबर असतात. म्हणजे काही मेंबर मला भेटतात की मी फेसबुकवर काम करू शकत नाही. तर असं नका करू. अडचणी प्रत्येकाला येतात. तशा मला पण अडचणी आल्या होत्या की फेक जे काही आयडिया असतात त्याच्यावरनं लोक बोलतात. कसं आहे, काय, हाय हॅलो टाइमपास करण्यासाठी लोक येतात. स्क्रीन स्टॉप करते. तर अशा लोकांना आपल्याला बाजूला सारायचं. आपला एकच हे असं पाहिजे, ध्येय असले पाहिजे की मला पुढे जायचं आहे, मला शिकायचं आहे आणि त्यातूनच माझं करिअर घडवायचं आहे किंवा माझं नाव मला करायचं आहे. त्याच दृष्टीने आपण काम करायचं, कन्सिस्टन्सी ठेवायची, भले तुम्हाला किती अडचणी येऊ. सगळ्यात महत्वाचं स्टोरी स्टेटस वगैरे अपडेट करणे. तुम्ही वेळ द्या. सकाळी सकाळी मोटिवेशन स्टेटस आहे ते ठेवा. त्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये भरपूर सारे जणांचे डॅशबोर्ड येतात, ते पण ठेवा. कोणाचा पेमेंट केलेला स्क्रीनशॉट असतो तो हाईड करून तो पण ठेवा. आणि ट्रेनिंग मध्ये तर सांगितलं जातं टेलिग्रामवरचं कसं घ्यायचं किंवा ऍप्स असतात ते सांगितले जातात. प्रत्येकाने ते स्वतः ट्राय करायचं. स्पॉन्सरवर अवलंबून न राहता स्वतः आपल्याला काय काय करता येईल, काय वेगळं पण दाखवता येईल. लीड फक्त पाहत असतात की तुम्ही काय वेगळं दाखवता. खूप जण पैसे घेऊन तयार असतात, हातावर पैसे घेऊन तयार असतात की मला जॉईन करायचंय, मला शिकायचंय, मला करायचंय. पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, की मला जेन्युअन जेन्युअन पर्सन पाहिजे की जो मला पुढे घेऊन जाईल, जो मला कायम सपोर्ट करत राहील. असा व्यक्ती जर शोधत असतो तर ती व्यक्ती तुम्ही बना. तुम्ही त्यांना सपोर्ट द्या की मी तुम्हाला इथे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला आपले जे काही फायदे आहेत ते तर सांगायचेच आहेत, पण तुम्हाला जेव्हा काही अडचण येईल, मी नेहमी कॉल क्लोजिंग करताना नेहमी सांगत असते. आता मला जे जॉईन झाले त्यांना माहिती असेल की जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कधीही अडचण आली तर तुम्ही मला कॉल मेसेज डायरेक्टली करू शकता. तुमची काही अडचण असेल तर मला विचारू शकता. मग हा जो सपोर्ट आहे, तीच व्यक्ती शोधत असते की मला असा पर्सन पाहिजे की मला पैसे घेऊन ब्लॉक नाही केलं पाहिजे, मला त्याने सपोर्ट केला पाहिजे. अशी व्यक्ती तुम्ही बना. ऑटोमॅटिकली लीड तुम्हाला क्लोज होतात. खूप छान आणि परफेक्ट सांगितलेलं आहे की आपल्याकडे येणारी व्यक्ती त्यांची जबाबदारी घेऊन जर त्यांना आपण सांगितलं तर नक्कीच आपल्यावर विश्वास ठेवतात. बघा, विश्वास पण एक इम्पॉर्टंट आहे. ट्रस्ट, जी लोक बोलतात ना की आमच्याकडे काय येत नाहीये, तर कुठेतरी ट्रस्ट, तुम्ही त्यांना तेवढा विश्वास देताय का, तुमच्या बोलण्यातून ते जाणवतंय का त्यांना, ते पण महत्वाचं असतं. जसं शकुंतला मॅमचं प्रोफाईल आपण बघितलं, किती सुंदर त्यांनी प्रोफेशनल प्रॉपर बनवलेलं आहे. त्यांचे रील्स व्हायरल होतात कारण ते कन्सिस्टन्सी ठेवतात. प्रत्येक कामामध्ये रील टाकत असतात. ते नवीन नवीन त्याच्यामध्ये गोष्टी ऍड ऑन करत असतात. जसं आपल्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं, प्रत्येक गोष्ट ते फॉलो करून त्या करत आहेत. असं नाही की त्यांना एक सक्सेस मिळालं, 1 लाख मिळालं म्हणजे झालं, नाही. त्या कंटिन्यू त्यांच्या प्रत्येक कामामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकतात, त्या करतात आणि ते सोडत नाहीये. म्हणूनच त्यांना ते सक्सेस मिळालेलं आहे. त्याचं ते सिक्रेट आहे. बरोबर ना शकुंतला मॅम? कुठली गोष्ट करणं, करत राहणं हे इम्पॉर्टंट आहे.
आय होप सगळ्यांना क्लिअर झाल्यात गोष्टी. अजून शकुंतला मॅम तुम्हाला काही सांगायला आवडेल की आपण इथे एक मिनिट होतं ना असं. शकुंतला मॅम तुम्हीच सांगा की ते म्हणतात की लीडना माहिती आम्ही देतोय पण त्याचा रिप्लाय येत नाही, तर काय? नक्कीच माझ्यासोबत पण हे होतच राहतं, की आपण सगळी त्यांना माहिती देतो, पण त्यांचा रिप्लाय येत नाही. पण तिथं तुम्हाला तुमचं स्टोरी स्टेटस स्ट्रॉंग ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचं स्टोरी स्टेटस त्यांना दाखवायचंय, की तुम्ही काय करता वर किंवा कोणाची अचिव्हमेंट, स्वतःचा डॅशबोर्ड, जे काय असेल ते स्टोरी स्टेटस स्ट्रॉंग ठेवायचं आहे. आणि शक्यतो फॉलोअप घेत जा. आता ब्रॉडकास्ट लिस्ट शक्यतो आपण नाही करू शकत, तर 24 तासानंतर त्यांना एक मेसेज करायचा की तुम्हाला वर्क समजले आहे का, तुम्ही डिटेल्स पाहिले आहेत का, तुमच्याकडून मेसेज करत जा. फॉलोअप घेतला तर नक्कीच काही काही लीड काय म्हणतात की ठीक आहे बघितलं, जाऊ दे काही एवढं वाटत नाही. पण तुम्ही जेव्हा त्यांना विचारता की हा ह्यांनी विचारले म्हणजे नक्कीच काहीतरी असं आपल्याला बघायला पाहिजे, एवढं त्यांनी वेळ देऊन विचारतात आपल्याला, म्हणजे आपण पण तिथे एफर्ट घेतला पाहिजे. मग ते सांगतात बघितलं असेल तर सांगतात बघितलंय पण मला कॉलवर बोलायचंय. मग कॉलवर बोलण्यासाठी आपण त्यांना टाइम द्यायचा की या या वेळेला आपण बोलू. मी तसंच करते की मी अगोदर सांगते तुम्हाला कॉलवर बोलायचं, जे काही नोट आहे ते मी लिहूनच अगोदर टाकते. सगळे डिटेल्स पाहून झाल्यानंतर जर काही शंका किंवा डाऊट्स असतील तर आपण कॉलवर बोलू. ही नोट आहे ती मी त्यांना लिहून टाकते. म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांना एक हे वाटतं की हा चला आपल्याला काही शंका असेल तर ह्या आपल्याशी कॉलवर बोलणार आहे. मग त्यांचाच मेसेज येतो कधी कधी की मला कॉलवर बोलायचं आहे. असं बऱ्याच वेळा पण माझं पण होतं. मग तुम्ही तसं त्यांना सपोर्टली बोला. फक्त डिटेल्स पाठवा पाठवा असं नका करू. व्हॉइस नोट पाठवा. त्या व्हॉइस नोट मध्ये सांगा की डिटेल्स पाहणे का महत्वाचं आहे. डिटेल्स पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काय ऍक्शन घेतली पाहिजे. कॉल टू ऍक्शन की डिटेल्स पाहिल्यानंतर तुम्हाला काही समजले नाही तर मला मेसेज करा किंवा आपण कॉलवर बोलून सगळ्या शंका दूर करू. स्वतःहून तुम्ही त्यामध्ये टाका. म्हणजे त्याचा पण एक फायदा होतो की हा हे कोणी फ्रॉड वगैरे नाही की नुसतंच हे टाकलंय माहिती टाकली आणि गायब, असं नाहीये. तर तिथं तुम्ही त्यांना ऍक्शन घ्यायला भाग पाडलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि जास्तीत जास्त कॉल क्लोजिंग करत जा, कॉलवर बोलत जा. माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, मेसेजवर कन्वर्ट होणारे खूप कमी आहेत, पण मी पर्सनली त्यांच्याशी बोलते, त्यांच्याशी कनेक्ट होते. यातून मला जास्त क्लोजिंग झालेले आहेत की मी त्यांना विश्वास देते की हा तुम्हाला एवढं एवढं सगळं आपल्या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे आणि आहे ते खरं सांगा. काही फ्रॉड नाही किंवा फेक सांगायची गरज नाही, जे आहे ते खरं सांगा. आपल्याकडे जीएसटी आहे, खूप पॉइंट आहेत सांगण्यासारखे. जीएसटी आहे जो सरकार मान्य आहे की सरकारला आपण टॅक्स भरतो. परत आपलं इन्कम कसं होतं 24 तासामध्ये, आपलं जे काही पेमेंट आहे ते 24 तासामध्ये भेटतं. हे सगळे पॉईंट तुम्ही त्यांना क्लिअरली सांगा. आणि अशातच मी लीड क्लोज करत असेल. जेवढं जास्त कनेक्ट होता येईल तेवढं कनेक्ट व्हा. बरोबर. आत्ताच नुकतंच हरीश गायके यांचा पण कॉल क्लोजिंग झालं, त्याचं सेशनचं रेकॉर्डिंग आज येऊन जाईल तुम्हाला. ते पण तुम्ही पुन्हा एकदा सगळे बघू शकता. नवीन लोक कृपया काही विचारण्याच्या आधी तुम्हाला दिलेली ट्रेनिंग पूर्ण करा. तुमच्या स्पॉन्सरला विचारा, ट्रेनिंग मिळाली नसेल तर आपल्या टेलिग्रामवर लिंक आहेत, त्या सगळ्या तुम्ही बघू शकता. ओके. आणि थँक्यू सो मच, खूप छान वेळ दिलाय तुम्ही शकुंतला मॅम सगळ्यांसाठी. सगळ्यांनी तुमचं सेशन एन्जॉय केलंय, जाणून घेतलंय आणि प्रॉपर त्यांना आता आयडिया आलेली आहे कशा प्रकारे आपण पण काम करून या लेवलला यायचं आहे, अचिव्हमेंट घ्यायची आहे. थँक्यू सो मच. आणि नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांनी थँक्यू म्हणायचं आहे शकुंतला मॅमला. आणि पुन्हा एकदा सांगू शकता कसं वाटलं एवढं सगळं ऐकून, एवढ्या सगळ्या गोष्टी जाणून. चार्ट ओपन मी केलेला पण आहे मी. मॅम खास तुम्हाला थँक्यू बोलते की इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू म्हणलं की जरा अशी भीती वाटत होती की आपला इंटरव्ह्यू होणार आहे ऑनलाईन का असेना, पण आपला स्वतःचा इंटरव्ह्यू कसं वाटतं ना, भारी वाटतं. आणि मी टोटली सांगते, मी सासरी असताना पूर्ण साडी असते दिवसभर. आमच्या इकडे ड्रेस वगैरे अलाउड नाहीयेत. मी माहेरी असल्यावर ड्रेस वगैरे घालते. पण तुम्ही जे काही लुक आमचं चेंज केलेलं आहे किंवा जे आम्हाला पुढे आणलेलं आहे ते हो. सगळ्यात भारी आहे. म्हणजे प्रत्येकाला असते, मनात इच्छा असते, पण काही कारणास्तव हे होऊ शकत नाही. तर ते तुमच्या माध्यमाने झालेलं आहे. खरंच थँक्यू थँक्यू सो मच. आणि माझे स्पॉन्सर आहेत त्यांना पण थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मी आज खरंच इथे आहे. बाकी जी काही माझी टीम आहे जे काम करतात आणि त्यांचा मला पॅसिव्ह भेटतो, माझा पॅसिव्ह पण 50,000 प्लस आहे. तर माझ्या ऑल टीमला पण मी थँक्यू बोलते. आपल्या पूर्ण बिलेनियर फॅमिलीला मी थँक्यू सो मच बोलते
की आज तुम्ही खरंच माझ्यासाठी इथे आहात. माझा काहीच जी काही सक्सेस जर्नी असेल तुम्ही मन लावून ऐकली. थँक्यू सो मच सर्वांना. मस्त मस्त. थँक्यू सो मच सगळ्यांनी अटेंड केलेलं आहे सेशन. आणि ह्याची रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळून जाईल, काळजी करू नका. पुढचं सेशन पण होणार आहे व्हीआयपीचं, त्याच्यामध्ये पण सगळ्यांनी यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि या लेवलला तुम्ही पण प्रत्येकाने यायचा प्रयत्न करा. विजन बोर्ड जे जे प्रो मध्ये आहे त्यांनी बनवा. हे सगळं लिहा, त्याच्यामध्ये मेन्शन करा की माझा पण इंटरव्ह्यू झालेला आहे, मी पण सक्सेस झालेली आहे. थँक्यू सो मच शकुंतला मॅम आणि सगळेजण. तुम्ही शेवटपर्यंत सेशन ऐकला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. जय शिवराय. थँक्यू सो मच. जय शिवराय.